संपूर्ण विश्वाला सुख शांतीचा तथा मानवतेचा कल्याणाचा समतेचा ममतेचा बंधुभावाचा आणि न्यायाचा असा पावन पवित्र संदेश देणारे की ज्यांचं संपूर्ण चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्रमाप्रमाणे नेहमी निष्कलंकित होतं असं ते देव आणि मनुष्यांची शास्त्रा शांततेची भीत रुजविणारे शांततेची उद्गाते विश्वशांती दूत महान प्रज्ञावान महान करुणा सागर महाकरुण समृद्ध जन्मासलेला हा प्रत्येक मनुष्य खरंच खऱ्या अर्थानं दुःखात मुक्त व्हावा, सुखी व्हावा, समाधानी व्हावा म्हणून अशा शुद्ध आणि पवित्र हेतूने प्रस्थापित केलेला बौद्ध धर्म की ज्याला आपण पालीमध्ये सद्धर्म असं म्हणतो, जो की धर्म नसून धर्म आहे आणि आजचा सद्धर्माचा अहोरात्री या जन्मदीपातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये मोठ्या थाटाने, मोठ्या जोराने, मोठ्या कष्टाने पायी पायी चालवलं असं धर्माचा राज्याने प्रसार घेत असणारा तथागताचा पूजनीय सावक संघ या पुण्य रत्नांना सर्वप्रथम देवा पंचांग प्रणाम करतो. शब्द सुभाने तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार की ज्यांच्या महान अशा धर्म क्रांतीमुळे आपल्या समग्र भारतीयांचे जीवन कमल फुलासारखे उठून लागेल असा ते भारतीय राज्यघटनेची निर्माते विश्वरत्न परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धर्मक्रांतीमध्ये शेवटच्या शतकापर्यंत जीवन समर्पित करतो. तसेच ज्या महापुरुषाने या तथागत भगवान बुद्धाच्या नावे संपूर्ण जगदीपाचा सातबारा करून दिला असं ते देवान देवदसी धर्म अशोक सम्राट अशोक त्यांच्याही कार्याला मी ठिकाणी स्मरण करतो. त्या धर्म अशोकाने निर्मिलेल्या लंकादीपापासून ते थेट इराकपर्यंत ज्या काही 84,000 बौद्ध लेण्या, स्कंध, चैत्य आणि विहारांची निर्मिती केली, त्यासोबतच मौर्य घराण्याने धर्म अशोकाने सातवाहनांनी या लेण्या, स्कंध, चैत्य, विहारांची निर्मिती केली, सोबतच मौर्यकालीन किल्ल्यांची निर्मिती केली. त्या सर्वच बौद्ध लेण्या, स्कंध, चैत्य, विहार आणि मौर्यकालीन किल्ल्यांना अबाधित व सुरक्षित ठेवणारे, त्याचं पुनर्वसन करणारे असे तिन्ही चीनी यात्री बौद्ध भिक्खू इसिंग, जेंगझेंग, फायन, त्याचप्रमाणे अनागारिक धम्मपाल, तत्कालीन भिक्खू संघ, त्यासोबतच ब्रिटिश अधिकारी अलेक्झांडर कनिंघम, जेम्स प्रिन्सेस, जेम्स बर्जेस अशा सर्वांच्याच कार्याला मी या ठिकाणी स्मरण करतो. तसेच सर्व बहुजन महापुरुष आणि महामाता यांच्या देखील मी कार्याला ठिकाणी स्मरण करतो. उपस्थित सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक, उपासिका तथा बालक आपण सर्वांना सर्वप्रथम कारणमे सविनय जय भीम, नमो बुद्धाय. सज्जनांनो, आज आपण सर्वजण या पंचशील बुद्ध विहारामध्ये तथागत भगवान बुद्धाच्या असणाऱ्या सोपानक प्रांतामध्ये आपण या पंचशील बुद्ध विहाराचं वर्धापन दिन साजरा करीत आहोत. खूप आनंद होत आहे. हा प्रथम तुमचा वर्धापन दिन आपण साजरा करत आहात आणि जी काही परिस्थिती आहे, म्हणजे आजचा दिवस सोमवार आहे, उपासकांची संख्या कमी आहे असं काही नाही आहे, ठीक आहे. कारण ही तारीख नवीन वर्षाची 5 तारीख सोमवारच्या दिवशी आली आणि म्हणून सगळेजण तरीही इथे जेवढे काही उपासक आहेत उपस्थित आपला वेळ काढून तुम्ही सर्वजण इथे उपस्थित झाला, तर जे उपस्थित नाही आहेत त्यांची काही अडचण असेल तर या वर्धापन दिनाच्या बलाने त्यांना तुम्ही तुमची नेट्स तुम्ही इथे जे प्राप्त करता पुण्य या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून ते पुण्य नक्कीच तुम्ही त्यांना शेअर करा.
त्यांना याचा लाभ नसेल जरी झाला, परंतु तुम्ही तुमच्या मैत्रीने, कल्याण मित्राच्या भावनेने तुम्ही ते पुण्य, ते मैत्री, ते मेरिट्स तुम्ही शेअर करायचे आहेत. आज त्या वर्धमान दिनाच्या निमित्तानं आपण मला पाचारण केलेलं आहे आणि त्या निमित्तानं आपण धर्मदर्शनाचे देखील आयोजन केलेलं आहे. पंचशील बुद्धविहार निर्माण होत असताना अनेक संघर्षाची पार्श्वभूमी आपण मला सांगितली. पुन्हा मला माझे मित्र प्रज्ञेशजी सोनवणे त्यांचा पण मेसेज आला की ते म्हणले ती माझी मावशी असते केदारे, त्यांचं बाजूलाच घर आहे. हा, मला माहिती नाही नक्की कोण आहे. हा, साधू. तर असं म्हणजे त्यांचाही ह्या विहारामध्ये काहीतरी वाटा आहे, त्यांनी मला सांगितलं. तर अशा सर्वच उपासक आहेत जे इथे उपस्थित नाही आहेत, परंतु ज्यांनी मला विहारामध्ये हातभार लावलेला आहे, कुशल कर्म प्राप्त केलेले आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. सगळ्यात प्रथमतः मला इथे भिक्खू निवास दिसलं. म्हणजे भिक्खू संघ सोडून जर तुम्ही विहाराची निर्मिती करत असाल, त्यांचा विचार जर डोक्यामध्ये घेऊन जर विहाराची निर्मिती करत असेल, तर मी म्हणेल अट्टपुरुष पुद्गलयस्थ भगवतो सावक संघ. मग ते विहाराच्या निर्मितीला अर्थ राहत नाही, बरोबर आहे की नाही? तर त्या अट्टपुरुष पुद्गल सावक संघामध्ये उपासकांचा संघ पण येतो. जेव्हा तुम्ही त्रिरत्नाची तिसरी गाथा घेता, त्याच्यामध्ये केवळ शिवरदारीच भिक्खूंचा समावेश असतो का? तर नाही, घर गृहस्थी करणाऱ्या संघाचा देखील त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. तर संघ फक्त भिक्खू आणि भिक्खुनींचा होत नाही, तर संघ उपासक आणि उपासिकांचा पण होतो. आणि तुम्ही त्या संघाचा विचार केलेला आहे. त्या संघाला राहण्यासाठी इथे व्यवस्थित भिक्खू निवास आहे. म्हणून मी प्रथम आलेल्या बौद्धराजांना विचारलं की इथे भिक्खू निवास आहे का? तर ते म्हणाले होय, आणि ते कोणतेही पण निवास वास्तव्यात असतात. अधूनमधून त्यांचं येणं जाणं नक्कीच असतं. काय आहे, उद्या तुमच्यातलाच मुलगी किंवा उद्या तुमच्यातलीच मुलगा, त्याला जर वाटलं की मला चिवर घ्यायचं आहे, मला परिवारचे पडायचं आहे, मग त्याच्या राहण्याचा प्रश्न निर्माण होणार की नाही? बरोबर आहे. जर तुम्ही जिथे विहार निर्माण करत आहात आणि तिथे इतर भिक्खू करिता राहण्याची व्यवस्था नसेल, ठीक आहे, तर तुम्ही असा विचार करून चला, जर तुमच्या पोटच्या मुलाला तुम्ही दान दिलेलं असेल धर्माच्या प्रचारार्थ, जे भिक्खुनी बनणार असेल किंवा भिक्खू बनणार असेल, तर जगाभरामध्ये त्याला राहायला 1 दिवस 2 दिवस वर्षभर 3 वर्ष 5 वर्षामध्ये जिथेही बुद्धविहार असेल तर त्याला मिळणार आहे का? कमाचा पण फॅक्ट असतो. तर माझ्या आईवडिलांनी हा विचार केलाच नाही की त्या ज्या विहाराच्या कमिटीवरती ते सदस्य आहेत किंवा तिथे उपासक म्हणून ते अधूनमधून जात येत असतात आणि त्यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली नाही की इथे भिक्खू निवास असलं पाहिजे. तर असं अनेक ठिकाणी अनेक उपासक भिक्खू निवास म्हणजे मनात असताना देखील ते निर्माण करत नाही, आणि मग हे पुण्य त्यांच्या वाटेला जात नाही. ठीक आहे, तिचा कमर्शियल माइंडसेट असतो, उद्देश वेगळा असतो, आणि उद्या समजा त्याच्या कुळातला, त्याच्या गोत्रातला किंवा त्याच्या परिवारातला सदस्य कोणी जरी भिक्खू झाला तर भविष्यामध्ये त्या भिक्खूला त्या प्रवाहामधून जावं लागतं की त्याला राहण्यासाठी विहार उपलब्ध होत नाही. मग इथे त्याच्या फक्त कमाची विपक त्याच्या आडे येतात आहेतच की त्याला नाही भेटत आहे, परंतु त्याही कुळाचे, त्याही कुटुंबाचे ज्यांनी विहार निर्मिती करिता जेव्हा मनामध्ये जो थॉट, ते चित्त उत्पन्न केलं होतं की फक्त विहारच असलं पाहिजे, तिथे भिक्खू निवासाची गरज नाही, तिथे लायब्ररीची गरज नाही, फक्त विहार असलं पाहिजे. पण विहाराचा मुख्य उद्देश त्या आधारावरती असला पाहिजे जो सम्मा संबुद्धांचा होता. आलं की नाही लक्षामध्ये? सम्मा संबुद्धांनी विहार निर्माण करण्याचा काय त्यांचा उद्देश होता? सावक संघाला विहार पाहिजे, कशासाठी पाहिजे? भिक्खू संघाला विहार पाहिजे, कशासाठी पाहिजे? हा थॉट बुद्धाच्या जो मनामध्ये होता. नाहीतर आता आपल्याला आपण विहार निर्माण करण्याच्या पाठीमागे लागलो असतो का? अजिबात लागलो नसतो. म्हणून ते कम्म चे जे विपाक आहे, जे मिळणार आहे, ते तो त्रास तो त्या भंतेजीला प्राप्त होत असतो. कुणाला प्राप्त होत असतो? कारण त्या परिवाराचं, ज्याही परिवाराचं जी भंतेजी असतील, ठीक आहे, त्यांना त्या त्रासातून जावं लागतं. त्याचे विपाक त्या भंतेजींना मिळतात.
का मिळतं? कारण ते त्या कुटुंबाचे आहेत आणि त्या कुटुंबाच्या लोकांनी विचार नव्हता केला की इथे विहार असलं पाहिजे आणि इथे कुठल्याही गोत्रात कुठल्याही कुटुंबातील जेव्हा ती व्यक्ती भिक्खू किंवा भिक्खुनी बनेल ती कधीही आपल्या विहारामध्ये तिचे पावले पडते आणि त्यांना आपण राहण्यासाठी व्यवस्थित एक रूम असेल. ठीक आहे. आता भगवान बुद्धाच्या काळातील कुटी मात्र आता राहिली नाही शहरामध्ये. तिथे फॉरेस्ट एरिया असेल तिथे मात्र आपण भिक्खूला भिक्खुनीला कुटी बांधून देऊ शकतो. तर हे विहार निर्मितीचा एक भाग आहे, पुण्य अर्जित करण्याचा भाग आहे. ते ट्रॅडिशनली झालं. आता जे आपण विहार निर्माण भगवान बुद्धाच्या काळामध्ये विटा होत्या असं नाही, विटा होत्या. ठीक आहे. विटा होत्या. जर आपण नालंदा तक्षशिला पाहिलं तर तिथे विटा तत्कालीन स्तूप पाहिले ते विटा सापडतात आणि मोठमोठ्या विटा सापडतात आपल्याला. आहे की नाही? नालासोपाराचा स्तूप पाहिला तर विटा आहे आणि त्या विटा बघा त्या सेम विटा आहेत जे आपल्याला बिहारला विटा सापडतात. ठीक आहे. कुठेही जा त्या सेमच विटा आपल्याला सापडतात. तर सज्जनांनो या ठिकाणी वेळ फार झालेला आहे तर मी असं म्हणेल या धम्मदेशनाच्या मध्ये मी ऍड करू इच्छितो. तुमच्या इथे उपस्थित उपासकांना काही धर्माच्या बाबतीमध्ये काही प्रश्न असेल, जो प्रश्न तुम्हाला विचलित करत असेल, त्रास देत असेल किंवा त्याचं पूर्ण सुटलेलं नसेल, की त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की याचं मला उत्तर मिळालं पाहिजे, तो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती असून सुद्धा ठीक आहे प्रॉपररित्या अजून जाणून घ्यायचं असेल तर एकच प्रश्न विचारावं एकाने. अनेकांना प्रश्न असतील मग विषयाचं विषयांतर तर होतच असतं, त्याच्यातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. तर ते 10 ते 5 मिनिटामध्ये तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर एक ॲज अ धम्मदेशनेच्या माध्यमातून धम्मदेशना परम या ठिकाणी समजावून देण्याचा प्रयत्न माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेन असं मी या ठिकाणी म्हणेन. कारण विषय दुसरा कुठला इथे नाही आहे, पण धम्मदेशनेमध्ये धम्मसाकच्छा होणे गरजेचं आहे, प्रश्नाचं निवारण होणं गरजेचं आहे. तो प्रश्न इथे उपस्थित अनेक उपासकांचा पण असू शकतो, बरोबर आहे. मग असा प्रश्न आपण विचारावा की जो इतरांना देखील लाभदायक होईल. कारण तिथेच परंपरा आहे की जे एखादी देवता येते आणि भगवान बुद्धाला 3 वेळा प्रदक्षिणा घालून एका बाजूला येऊन बसते किंवा उभं राहून वंदन करून भगवंताला प्रश्न करते. आहे की नाही लक्षात? हा एवं मे सुतंग एकं समयं भगवा सावतीं वेरतीं जेतपरी अनंतपरी असा प्रत्येक सुताचा काय असते सुरुवात असते. माहिती का कांबळे साहेब? तर ते सुद्धा छान अभ्यासक आहेत आणि अशा उपासकांकडून आम्ही देखील प्रेरणा घेत असतो की ते जास्त धम्माचा अभ्यास करतात, बाकीचे इतर गोष्टी टाळून फक्त धम्म आणि सम्यक आजीविका त्याच्यातून करण्याचा प्रयत्न करतात, याच्या पलीकडे नाही आहे. तर मला खूप आनंद आहे की इथं सुशोभीकरण झालेलं आहे, लायब्ररी आहे. तिथे लायब्ररी नाही अनेक विहारांमध्ये फक्त केवळ कुलूप असतात. ठीक आहे. आणि भिक्खू म्हणजे त्या विहारात जर आला तर तो चपरासी असतो. एखाद्या विहारामध्ये जर भिक्खू राहायला आला महिनाभर किंवा 2 वर्ष किंवा 1 महिना तर त्याला चपराशीची वागणूक दिली जाते. मला अनेक उपासक म्हणतात की म्हणतेजी तुम्ही सर्वे करा, आपल्याला त्या विहारांना पुरस्कार द्यायचे आणि काही मानधन द्यायचं आहे ज्या विहारांमध्ये योग्य ते ऍक्टिव्हिटी चालते. मी इथे आल्या जेव्हा तुम्ही बोधेराज सरांनी मला दाखवलं तर माझ्या मनात आलं की या विहाराचं नाव नक्कीच मी त्या लोकांपर्यंत म्हणजे व्यवस्थित आहे. मूर्ती खूप सुंदर बसवलेली आहे, स्थायी बुद्धरूप आहे आणि आशीर्वाद त्याची जी आहे मुद्रा आणि सुंदर आहे की तिच्याकडे पाहिलं की प्रसन्नता निर्माण होते. आणि इथं जो काही मोजका बंधू उपासक असेल भले तर जयंतीला खूप येत असेल, परंतु भगवान बुद्ध म्हणतात सगळ्यात मोठं धन कुठलं आहे तर सगळ्यात मोठं धन श्रद्धेच आहे. आणि श्रद्धा हे धन तुमच्याकडे असेल म्हणजे याच्यावरून लक्षात येतं की तुमच्याकडे आध्यात्मिक दुर्बलता नाही आहे. आणि ज्या समूहाकडे ज्या उपासक आणि उपासकांकडे आध्यात्मिक दुर्बलता असते त्यांच्याकडे आर्थिक दुर्बलता पण येते. असलेली पण धनसंपदा हातातून निघून जाते. आणि ज्यांच्याकडे आध्यात्मिक दुर्बलता नाही आहे, आध्यात्मिक दारिद्र्यता नाही आहे, त्यांच्याकडे आर्थिक धन टिकून राहतं. आणि आर्थिक धन टिकून राहिल्यामुळे
आर्थिक धनाची दुर्बलता येत नाही, दारिद्र्यता येत नाही, आणि नंतर मग तिसरं धन त्यांना प्राप्त होतं ते म्हणजे आरोग्याचं. ठीक आहे, कारण आर्थिक धन आहे, धम्म आहे, याची दुर्बलता नाही आहे, आणि मग आरोग्याची पण दुर्बलता त्या लोकांकडे. अपंग असणारे लोक डोळ्याने म्हणा, कशाने म्हणा, तर तेही लोक म्हणजे सुखाने जीवन जगतात का, तर त्यांच्याकडे आध्यात्मिक दुर्बलता नाही आहे, आणि ते हळूहळू धर्माच्या याच्यामध्ये त्यांचा जे काही मृत्यू आहे ते सुखद होतो, जरी ते अपंग असतील तरी. ते कशानेही असू द्या, अपंग मनाने असू द्या कशा असू द्या, पण एकदा की त्यांना धर्माची ओढ लागलेली असेल आणि त्यांच्याकडे आध्यात्मिक दुर्बलता नसेल आणि त्यांच्याकडे आर्थिक धनसंपदा येऊन जात असते, त्यांची काळजी घेणारे लोक येऊन जात असतात का, कारण त्यांची धर्मावरती श्रद्धा आहे. आध्यात्मिक दुर्बलता त्यांच्याकडे नाही. मग आध्यात्मिक दुर्बलता त्यांच्याकडे नाही, आर्थिक धनाची दुर्बलता नाही, आणि मग आरोग्याचीही दुर्बलता त्यांच्याकडे नाही. आणि आरोग्याची दुर्बलता नसेल तर तुम्ही एवढे पुण्यवान झालेला असाल, इतके पुण्यवान झालेला असाल की तुम्ही हा स्वातंत्र्य जीवन जगणार. तुम्ही सम्राट अशोकासारखा, मला विशाखा मेघामातासारखा, मला अनाथ पिंडकासारखा, बिंबिसार राजासारखं दायक व्हायचंय. काय व्हायचंय? मग इतकं येतंय की ही भावना नाही की मला जमा संग्रह करून ठेवायचा आहे, इतकी अशी भावना आहे की हे काय येतंय कारण मला द्यायचंय. म्हणजे हा जो काही ही जी भावना आहे की हे माझ्याकडे काय येतंय, कारण मी ही भावना ठेवलेली आहे की माझ्याकडे जे काही येत आहे ते आलं पाहिजे, ते याच्यासाठी ते कार्यकारण भाव असला पाहिजे की मला ते द्यायचंय, ते मला नाही ठेवायचं. माझ्या थ्रू माझ्या चित्तामध्ये मला पुण्य अर्जित करायचंय. जसं थायलंडचे उपासक हा विचार करतात की मी मरेन तेव्हा माझ्या जवळ स्थित असणारी प्रॉपर्टी, आरोग्याची प्रॉपर्टी, आर्थिक धनाची प्रॉपर्टी, श्रद्धेची प्रॉपर्टी, श्रद्धा तर ती काही दिली तर ती संपणार नाही. ठीक आहे, पुन्हा आरोग्य ते जर दिलं तर तेही नष्ट होणार नाही, आणि आर्थिक धन संपदा तेही दिली तर ती संपणार नाही. तर ते 80% प्रॉपर्टी ते काय करतात, मनुष्याला दान देऊन देतात, विहाराला दान देऊन देतात मरायच्या आधी, आणि 20% फक्त आपल्या पुत्र आणि पुत्रीला देतात. त्याची कन्सेप्ट आहे. आता तुम्ही जर विचार करा की ते जे मिळालेलं मनुष्याला धन आहे त्याचं काय करतात बौद्ध राष्ट्रातले लोक, रिसायकल. म्हणजे कशासाठी की जेही दरवर्षी 50,000च्या आसपास मुलं आणि मुली धर्मप्रचारार्थ चिवर घेणार आहेत, त्यांच्या चिवराचं म्हणजे खर्च की मॉनेस्ट्री उचलते. म्हणजे ते इंडिव्हिज्युअली दान त्यांना काय द्यायचं ते देतातच, कोण ज्यांना जे चिवर घेत आहेत. परंतु चिवर घेण्याकरिता इतकं सुंदर आणि इतकं कॉटन आणि इतकं महागडं चिवर, प्रॉपर चिवर तिथे तयार केलं जातं श्रद्धेने. 50,000 चिवर तयार करणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? मुलं आणि मुली चिवर घेतात, मग 1 वर्ष 2 वर्ष त्यांना कंपल्सरी चिवर घेणं. जर त्यांनी चिवर नाही घेतलं तर त्यांना स्थळ मिळत नाही. ठीक आहे, हे तिथली म्हणजे सिस्टम आहे. कितीही मोठा अब्जाधीश असू द्या किंवा 6 लाख 2 लाख 3 लाख 5 लाख त्या मुलीला पॅकेज असू द्या, त्या मुलाला पॅकेज असू द्या. ठीक आहे, हे पाहिलं जात नाही. आधी हे पाहिलं जातं तुझं ऑक्युपेशन काय, तू भिक्खू आणि भिक्खूनी झालेस का, तरच माझ्या मुलीचं स्थळ तुला देतो, कारण माझी मुलगी 1 वर्ष भिक्खूनी राहिली आहे. ते धम्म शिकला, मग तिला धम्म शिकलेला आहे तर ती तुझ्यासोबत आयुष्यभर लढणार आहे, मरेपर्यंत लढणार आहे. आणि माझा मुलगा आहे का, तर ती भिक्खू आणि भिक्खूनी झालेली आहे, धम्म शिकलेली आहे. आणि तिच्याकडे कसं म्हणजे तिला पारमी काय आहे तुला समजलेलं आहे, त्याला समजलेलं आहे, सगळं काही धर्म व्यवस्थित समजलेलं आहे, आणि घरग्रस्तीने संसार कसा करायचा हे त्यांना कळलेलं आहे. आणि म्हणून बघा तिथे डिवॉर्स होत नाही. आपल्या भारतात डिवॉर्सचं प्रमाण आहे, बरोबर आहे की त्याचं कारण काय, कारण ते आपण भिक्खू आणि भिक्खूनी बनत नाही. कारण इथे काय आहे माहिती आहे का, एकदा एखादा व्यक्ती कधी भिक्खू झाला तर त्याला 4 लोक सांगतात तू भिक्खू झालास ना, आता कायमचाच बघ. अरे बाबा, तो 2 वर्ष झाला बनून आहे, तो धर्माचा प्रचार करतो आहे, ठीक आहे ना, तो आता पुढे बघेल त्याचं काम आहे की तो त्याला कायमस्वरूपी ठेवायचं नाही ठेवायचं. 2 वर्ष तर चिवर घेऊन नेखंब केलं ना, त्याग केलं ना, प्रचाराचं काम केलं ना, चिवरामध्ये येऊन धर्माचा प्रचार करणं म्हणजे काहीची गोष्ट आहे का? तू काय करतोयस, तू चिवर घे, तुला मी म्हणत नाही की तू कायमस्वरूपी बघ, ठीक आहे ना,
तू 2 वर्षासाठी घे, 10 दिवसासाठी घे, निदान घे तरी, तुझ्या मुलीला बनव, तर तुला तेवढं धर्म समजेल ना. इथे कसं आहे आपल्या समाजामध्ये, एखादा झाला की तो आता पुन्हा घरी लोटणारच नाही आहे, पुन्हा परतणारच नाही. समाज त्याला त्याचं खच्चीकरण करायचं काम करतो अर्धवट ज्ञानाने. बुद्धाने असं कुठं सांगितलं का तू चिवर घेतला आहे तर तू आता काय म्हणतो म्हणून, ते कुठे लिहिलेलं आहे का? कसं असायचं की त्याच्या मनाची तयारी असायची. भगवान बुद्धाच्या काळामध्ये जी व्यक्ती धर्म स्वीकारायची, चिवर घ्यायची, ती त्याची मनाची तयारी असायची. आणि तो एकाकी चिवर घेतला की तो धर्मामध्ये जागेवर आनंद होत होता. त्याची पुण्यकर्म असायची तेवढी, तो जागेवरती श्रोतापन्न होत होता, जागेवरती अनागामी सगळागामी बनत होता. ठीक आहे, अशा अनेक गोष्टी सज्जनांनो. तर ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत की तिथे चिवर घेतलं जातं आणि तो खर्च सगळा जो आहे दानाचा तो चिवर घेणाऱ्या लोकांसाठी वापरला जातो. त्या जे 10 दिवसाचे जे शिबिर असतात चिवर घेण्याचे, त्याच्यामध्ये तो खर्च उपयोग केला जातो. आणि सोनं पिघळलं जातं, अक्षरशः सोनं पिघळलं जातं, गोल्ड तिथे पिघळवलं जातं आणि ते मनुष्याला दान दिलं जातं, चढवलं जातं तिथे. म्हणजे एवढी सगळी शक्य आहे ना. तुमच्याकडे मग आध्यात्मिक दुर्बलता आहे तर मग तुम्हाला धर्म भेटणार नाही, तुमच्याकडची आर्थिक धनसंपदा नष्ट होणार आहे, तुम्हाला आरोग्य भेटणार नाही आणि तुम्ही लायकाची भावनाही करू शकत नाही, दान देऊ शकता का तुम्ही दान? या 3 गोष्टी जर तुमच्याकडे, या 3 गोष्टींची दारिद्र्यता असेल तर कसा कुठल्या व्यक्तीच्या मनामध्ये, चित्तामध्ये ही भावना उत्पन्न होईल की मला गरजूची मदत करायची आहे, मला अनाथ आश्रमामध्ये जाऊन मदत करायची आहे, मला भिक्खूची सेवा करायची आहे, मला भिक्खूसाठी राहण्यासाठी निवास बांधायचा आहे. ही भावना नाही येऊ शकत. ही भावना तेव्हाच येते ज्यावेळेस त्याच्याकडे आध्यात्मिकता आणि आध्यात्मिक दुर्बलता नाही येते. तर विचारा तुम्ही प्रश्न, मी 5-10 मिनिटांमध्ये संपवण्याचा प्रयत्न करेन, जास्त वेळ घेणार नाही. हा माईक तुमच्यापर्यंत भोगीराजी सर, तुम्हाला प्रश्न असेल किंवा कोणाला इतरांना असेल तर हा माईक त्यांच्यापर्यंत द्या, जागेवर मला प्रश्न विचारा, मी तुम्हाला माझ्या पद्धतीने निवारण करण्याचं काम करेन. जे बुद्धांचं संघाचं कॉन्सेप्ट आहे, तर आपण त्याला आता सध्या आपलं जे विधान आहे म्हणजे आपल्या मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये त्याला आपण कशा रीती आपण ते म्हणजे ते ह्याच्यामध्ये करू शकतो. म्हणजे आपल्या बुद्धांचं जे संघाचं कॉन्सेप्ट आहे, बुद्धांचं जे संघाचं कॉन्सेप्ट आहे त्याला आपण आता मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये विहाराच्या ह्याच्यामध्ये कसं बघू शकतो. कारण आता बरेच विहार नॉलेज सेंटरमध्ये कन्वर्ट होतात. तर बुद्धांचं कॉन्सेप्ट ऑफ संघ आणि सध्याचं विहाराचं जे म्हणजे एक इव्हॉल्युशन होत आहे, तर ह्या दोन्हीचं आपण कशा पद्धतीने संघ आणि सध्याचं विहार म्हणजे हे कशा पद्धतीने आपण बघू शकतो. छान प्रश्न विचारला त्यांनी. बेसिकली काय आहे, मी ज्या पद्धतीने म्हणाले की अठ्ठपुरीचं पुगलय असं बघतो सावक संघ. संघाची पहिली डेफिनेशन पहिले लक्षात घ्या. संघ कोण आहे? तर संघ 8 प्रकारचा आहे. ठीक आहे. संघ या शब्दाला इतर लोक यूज करतात आणि संघ बदलून गेले. तुमच्या नेहमी चालण्या बोलण्यामध्ये संघ हा शब्द असला पाहिजे आणि तो संघ म्हणजे बुद्धाचा सावक संघ, हे माइंडमध्ये असलं पाहिजे. नाहीतर तुमच्याहूनही मोठा समाज असा आहे, एवढा मोठा तबका आहे की तो संघ 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 करत बसतो आणि तो संघ तुम्हाला वर्तमानामध्ये माहिती कोण आहे चांगला. आणि तो संघ हा संपूर्ण पृथ्वीसाठी हानिकारक ठरलेला आहे. माहिती आहे ना कुठला संघ आहे तो? आणि तो संघ कितीही छान पद्धतीने तुम्हाला डोस देतो, तुमच्यामध्ये विष पसरवण्याचं काम करतोय. तो संघ तुम्हाला छान पद्धतीने माहिती आहे आणि तो काही ठिकाणी बॅन करण्यात आलेला आहे. त्या संघाचं मी मुद्दामून नाव घेते कारण त्यांनी जसं भिक्खू संघाला काय म्हटलं जातं, बुद्धाला नागा म्हटलं जातं. ठीक आहे. आपल्यालाही तुम्हाला आम्हाला सगळ्यांना नागा म्हटलं जातं. मग आपण ओरिजिनल नागा आहोत ना. त्याने जसा नागा शब्द जोडला आणि तिकडे नागा बनले, बरोबर आहे की नाही? आणि ते नागरेच झाले डायरेक्ट. तसाच बुद्धाचा जो सावक संघ आहे तो 8 प्रकारचा संघ आहे आणि त्या संघाचाही कन्सेप्ट त्यांनी सोडला.
तर पहिला संघ आहे सामान्य संघ आणि जो त्या अवस्थेला जाऊन पोहोचला तो संघ. मग तो वर्तमानामध्ये पण आहे आणि भगवद्गीतेच्या काळामध्येही होता. तो अठ्ठपुरीस पुद्गल यस्स भगवतो साधक संघ. पुद्गल म्हणजे काय? व्यक्तिमत्व. तर ह्या व्यक्तिमत्वाचे स्थित असणारे भगवंताच्या त्रिरत्नाची ही तिसरी गाथा आहे संघाची. त्या संघाच्या गाथेमध्ये दिलेला आहे की अठ्ठपुरीस पुद्गल यस्स भगवतो साधक संघ. या संघाला आपण वंदन करतो. ठीक आहे. तर अठ्ठपुरीस पुद्गला यस्स भगवतो साधक संघ हा संघ कुठला आहे? तर पहिला सामान्य संघ आहे भिक्खू, भिक्खुनी, उपासक आणि उपासिका. ठीक आहे. हा सामान्य संघ आहे. आता जो प्रोग्रेस करतोय, स्वतःचा विकास करतोय, ठीक आहे, धर्माच्या पाथवरती मग्गावरती चालत असताना मग्ग फलावरती चालण्याचं काम करतो आणि मग त्याच्या मेरिट्समुळे, त्याच्या पुण्य कर्मामुळे तो वरच्या संघामध्ये पदार्पण करतो. जसं आता तुम्ही पदार्पण केलेल्या पहिल्या वर्षामध्ये तुमचं विहाराचं ओपनिंग दिवस होता. तुम्ही पदार्पण केलेलं आहे आणि हे विहाराचं तुम्ही पुढे पुढे याला प्रोग्रेस करणार. विहाराचं प्रोग्रेस हे तुमच्या प्रोग्रेसवरून ठरतं. ठीक आहे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एखाद्या देशाची उंची किंवा प्रगती मला मोजायची असेल तर ती त्या देशातल्या महिलांवरून मी मोजतो, त्या प्रगती बघतो. तसंच संघाचं आहे, तुमच्या मनाचं आहे की तुमचा विकास तसा विहारांचा विकास. तर ते जे वरचे या सामान्य उपासकांच्या वरती संघ आहे तो संघ उपासक आणि उपासिका आणि भिक्खू आणि भिक्खुनी. तर हे जे सामान्य जे उपासक आहेत, सामान्य जो संघ मी सांगितला हा जेव्हा अरिहंतरिक मग्गावरती चालण्याचं काम करतो, धर्माच्या मार्गावरती चालण्याचं काम करतो. ठीक आहे. भिक्खू भिक्खुनी श्रावणी त्यांच्या विनयाला घेऊन, उपासक उपासिका त्यांच्या विनयाला घेऊन किंवा भिक्खू भिक्खुनी सारखं सुद्धा त्यांचे विनय घेऊन उपासक आणि उपासिका जेव्हा चालायला लागतो तेव्हा तो उपासक उपासिका किंवा भिक्खू आणि भिक्खुनी पहिल्या तर प्रथमतः तो बोधिसत्व श्रेणीला जाऊन पोहोचतो. ठीक आहे. तो बोधिसत्व बनण्याच्या प्रयत्नात असतो. म्हणजे महायानी मॉन्क हे पहिले तर बोधिसत्व बनण्याच्या स्टेजमध्ये झाले तर डायरेक्ट कोणी बोधिसत्व होत नाही, डायरेक्ट स्वतः परिणत होऊ शकतात. तर ते अठ्ठपुरीस पुद्गलामध्ये मग या चार जे कॅटेगरी सांगितल्या तर तो भिक्खू, ती भिक्खुनी, तो उपासक आणि उपासिका हा संघ, हा जो संघ आहे हा चिवरदारी संघ, एक भिक्खू संघ आहे आणि एक घरगृहस्थी करणारा जे काही आपल्या वर्तमानामध्ये जी वेशभूषा तुम्ही धारण करता, साडी, ड्रेस, पॅन्ट, शर्ट, हे वेशभूषा धारण करणारा तुम्ही उपासकांचा संघ आहे. भगवान बुद्धाच्या काळामध्ये वेगवेगळ्या ड्रेसिंग होतं उपासक आणि उपासिकेसाठी. भिक्खूचं हे जे चिवर आहे, ठीक आहे, तर थेरवाद बुद्धिझम मध्ये मी जे परिधान केलेले ते तसंच आहे जसं ट्रेडिशन आहे. बाहेरच्या बुद्धिस्ट कंट्रीज मध्ये हेच जी प्रक्रिया आहे चिवर घालण्याची ही तशीच आहे, परंतु त्याला थोडीशी इझी वे मध्ये बनवलेलं आहे. म्हणजे थोडंसं गाऊन टाईप मध्ये आणि त्याला युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणून थोडंसं दोन प्रत्येक बुद्धिस्ट कंट्रीने दोन रंग ठरवलेले आहेत. ठीक आहे. ते आहे की मनाला एका वे मध्ये घेऊन जाण्यासाठी तसं बनवलेलं आणि इझी वे मध्ये त्यांनी तसं तयार केलेलं आहे. ठीक आहे. तर मग तो थेरवाद बुद्धिझम पण तिथे अप्लाय केलेला आहे. तिथे ते थेरवाद बुद्धिझम पण फॉलो करतात आणि महायानी मॉन्क्स पण ते पण गाऊन टाईप चिवर घालतात. ठीक आहे. तर तुम्ही जर बुद्धगयाला गेला तर तुम्हाला विविध बौद्ध देशातील बौद्ध भिक्खू भिक्खुनी पाहायला भेटतील. ठीक आहे. आणि महायान बुद्धिझम म्हणजे फक्त तिबेटियन बुद्धिझम नाही. ठीक आहे. जापानमध्ये आहे, चायनामध्ये आहे, व्हिएतनाम मध्ये आहे. ठीक आहे. इथे पण काय आहे म्हणजे दोन्ही आहे. थेरवाद बुद्धिझम पण पाहायला भेटतो आणि महायान बुद्धिझम पण पाहायला भेटतो. पण तिबेटियनचे मॉन्क आहे दलाई लामासारखं तसं ते मात्र ते गाऊन टाईप चिवर घालत नाही. हे फक्त साऊथ कोरियातील, नॉर्थ कोरियातील बौद्ध भिक्खू गाऊन टाईप चिवर घालतात. व्हिएतनाम आणि जापानचे, चायनाचे लोक गाऊन टाईप चिवर घालतात. लाओस मधले चिवर कसे घालतात. कंबोडियामध्ये, थायलंडमध्ये आणि श्रीलंकामध्ये, बर्मामध्ये अनेक बौद्ध देश आहेत की तिथे थेरवाद बुद्धिझम पद्धतीने असं 3 प्रकारचे चिवर घालण्याची प्रक्रिया आहे. ठीक आहे. हे एक लक्षात घ्या. हा संघ आहे. उपासक लोक पण कसे कपडे घालतात
ते तुम्हाला लेण्यांमध्ये शिल्पांमधून दिसून येईल. आणि भिक्खू आता हे वर्तमानामध्ये कशी वेशभूषा धारण करून किंवा त्याला बुद्धांनी कसं सांगितलेले परिमंडल करणे किंवा असं चिवर परिधान करणे, एका बाजूला एक राईट हँड उघडा ठेवणे आणि याला पूर्णपणे परिमंडल सारखं याला झाकून ठेवणे. मुस्लिमांचं जे काही चिवर कपडे घालण्याची जी प्रक्रिया आहे, ठीक आहे, महिलाची असू दे किंवा पुरुषांची असू द्या, ती पूर्णपणे बौद्ध भिक्खू आणि भिक्खूंच्या बेसवरती आहे, एवढं लक्षात घ्या. त्यांचं जे कपडे घालण्याचा जो तरीका आहे, तर तुम्ही जेव्हा तुलनात्मक स्टडी करता, नीट अनालाइज करता, तेव्हा लक्षात येतं की इतर रिलिजियसमध्ये हे बुद्धिझम कसं काय दिसून येतं. तुम्ही जेव्हा त्या वेने त्या दृष्टीने पाहिलं तरी तर हा अठ्ठपुरुष पुद्गलयस्य भगवत सावक संघ, 4 सामान्य संघ आहे. हा श्रोतापन्न होऊ शकतो. मग तिथे श्रोतापन्न असणारा भिक्खू संघ, भिक्खुनी संघ. पुन्हा म्हणजे त्याचं कशावर आहे, मेरिट्सवर आहे, पुण्य पारमितावरती आहे. तो किती अग्र आहे धर्माचं पालन करण्यामध्ये, तो श्रोतापन्न भिक्खू संघ आपल्याला विद्यमान भगवान बुद्धाच्या काळात होता आणि वर्तमान. दुसरा सगळागामी भिक्खू संघ, भिक्खुनी संघ आणि उपासक आणि उपासिकांचा संघ. आलं का लक्षामध्ये? तर फक्त ह्या जगामध्ये विद्यमान जो भिक्खू आणि भिक्खुनी संघ आहे, म्हणजे सगळागामीचा जो संघ आहे तोही विद्यमान आहे. मग तो उपासक आणि उपासिका आणि भिक्खू आणि भिक्खुनीचा आहे. ठीक आहे. तिसरा अनागामी अवस्थेला पोहोचणारा, तर तोही संघ विद्यमान आहे वर्तमानातही आणि भगवद्गीतेच्या काळात. पुन्हा अनंत असणारा भिक्खू संघ आणि भिक्खुनी संघ आणि उपासक आणि उपासिकांचा संघ हाही विद्यमान आहे. तुम्ही म्हणणार की फक्त भिक्खूच अनंत होतं का? तर नाही, तर उपासक पण अनंत होतात. फक्त इथे एक अट आहे की जर त्याला दुःखमुक्त व्हायचं असेल, जरी तो अनंत झाला असेल उपासक, तर त्याला ऍट द एंड चिवर घ्यावं लागतं. काय घ्यावं लागतं? चिवर घ्यावं लागतं. आणि आता इथे हा उपासक किंवा ही उपासिका किंवा हा भिक्खू आणि हा भिक्खुनी जरी अनंत जरी झाला असेल आणि त्याने चिवर जरी घेतला असेल, तरी त्याच्यामध्ये मनामध्ये कणभर जरी उभं राहिला असेल, थोडं फिलॉसॉफिकली तत्वज्ञानाच्या दृष्टीने कप्पा आणि विपाकाच्या दृष्टीने, तर तो भिक्खू किंवा भिक्खुनी किंवा तो उपासक आणि उपासिका त्याच्या मनामध्ये कणभर जरी उभं राहिला असेल, कणभर जरी, तरी त्याचे कर्म त्याला कुठे फेकतील सांगू शकत नाही. कुठल्या लोकांमध्ये त्याला टाकतील काही सांगू शकत नाही. हा 8 प्रकारचा असा संघ आहे. जो सामान्य संघ असतो तो धम्मामध्ये अग्र होऊन, अभ्यास करून, तप करून, मेडिटेट होऊन तो त्या अवस्थांना पोहोचण्याचा त्याचा ध्येय असतं. आणि त्याला एक्झिस्ट घ्यायचं असतं. कशामधून एक्झिस्ट घ्यायचं असतं? पुनर्भवातून, 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स मधून, 31 प्रकारच्या भूमीतून त्याला एक्झिस्टन्स एक्झिट घ्यायचं असतं. मग हे एक्झिस्टन्सची कन्सेप्ट काय आहे? नत्थिदानं कुरुं भवति. पुन्हा कर्णिमेंत सूक्तामध्ये आहे, पुन्हा जयमंगलाष्टकामध्ये आहे. मोक्षं सुखं अधिगमय नरसपय. तुम्ही म्हणता मला मोक्ष पाहिजे, मला मुक्ती पाहिजे. मोक्ष म्हणजे काय? संस्कृतमध्ये मोक्ष. मोक्ष शब्दाला घेऊन कंट्रोवर्सी करायची नाही. ठीक आहे. बौद्धांनी जरी मुळीच संस्कृतमध्ये जे काही वर्ड आहेत ते पालीमधून आलेले आहेत, कारण संस्कृत ही पालीचा आधार घेऊन तयार झालेली भाषा आहे. आलं का लक्षामध्ये? तर मुक्ती पाहिजे. मग कशातून? तर जन्म आणि मृत्यूच्या भवचक्रातून. पुनर्भव नकोय तुम्हाला. आपल्यामध्ये रिबर्थची कन्सेप्ट नाहीये, पुनर्भवाची, म्हणजे तो फिरत राहतो. ठीक आहे. मग आता जो मॉडर्न युगमध्ये जे मॉडर्न भिक्खू आहेत, भिक्खुनी आहेत, जर महायाना बुद्धिझम मध्ये पाहायला गेलं तर महायानी बौद्ध भिक्खू हा लग्न करतो. ठीक आहे. तो 1 वर्ष मोनास्ट्रीमध्ये राहतो, 1 वर्ष आपल्या पती पत्नी सोबत राहतो. मग ती भिक्खुनी असू द्या, भिक्खू असू द्या. ठीक आहे. त्यांच्यामध्ये अशी कन्सेप्ट आहे की ते श्रोतापन्न, सगळागामी, अनागामी, अनंत होण्यासाठी प्रयत्नरत नाही राहत, ते नंतर राहतात. म्हणजे जो महायान जो बुद्धिझम आहे हा थेरवादाचाच बेस आहे. जर तुम्ही थेरवादाचा नीट स्टडी कराल तर तुम्हाला तंत्र्याने त्याच्यात दिसून येईल, तुम्हाला वज्राने त्याच्यात दिसून येईल. म्हणजे महायान तुम्हाला थेरवाद बुद्धिझमचा अभ्यास करताना तो अभ्यास तुम्हाला दिसून येईल. फक्त तुमचा तो पॉईंट ऑफ व्ह्यू असला पाहिजे की त्या वेळेमध्ये तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्हाला दिसून येईल की कसं काय मग मूर्तिशास्त्र जेव्हा निर्माण होत आहे महायान बुद्धिझममधलं, बोधिसत्वांचं, ते थेरवाद बुद्धिझमच्या अकॉर्डिंगच होतं. ठीक आहे. आता ते लग्न करतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो,
तुम्हाला दिसणार सारनाथला गेला, लुंबिनीला गेला, दुधाग्याला गेला की एकच भिक्खू आणि भिक्खूंचे केस हेअर्स हे लांब का आहे? दाढी वाढलेली आहे त्यांची इथपर्यंत, पाठीमागचे हेअर्स वाढलेले आहेत, एवढे केस का वाढलेले आहेत? मग भिक्खूंना तर नियम आहे की केस कापायचे. बुद्धाने नियम घालून दिलेला आहे 1 बोट इंच तुम्ही केस हेअर ठेवू शकता. ठीक आहे, एवढं तुम्ही केस हेअर ठेवू शकता. आता जर तुम्ही भिक्खूच्या डोक्यावरती एवढे केस दिसू द्या, म्हणजे बुद्धाने काय नियम सांगितलेला आहे? एवढे केस एक म्हणजे या रेषेपर्यंत दिसला तर आजचा मी डायरेक्ट म्हणून असतो सोकळ बौद्धाचार्य, ज्याचा बौद्धाचार्य तो स्वतःला बुद्ध म्हणून घेतो. हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचं इंटेन्शन काय होतं. जेव्हा ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बनली आणि बौद्धाचार्य निर्माण झाले, हा पण एक संघ निर्माण झालेला आहे. ठीक आहे, आचार्य शब्द फक्त बुद्धांसाठी यूज केला गेला. कुणासाठी? आचार्य, संघासाठी. ठीक आहे, तोच आचार्य असू शकतो, तो शास्त्र आहे. तुम्ही स्वतःला आचार्य का म्हणून घेता मला तो मोठा प्रश्न. बुद्ध आचार्य म्हणजे तुम्ही बुद्ध आचार्य आहात नाही. पालीमध्ये फक्त बुद्धांसाठी प्रयोग केलेला शब्द आहे आचार्य. पालीमध्ये आचार्य शब्द बुद्धाचार्यांसाठी उपयोग केलेला आहे. म्हणजे अनेक अशा गोष्टी आहेत. तर मला असं सांगायचं आहे की ते हेच वाढवतात, सगळं करतात. बुद्धाने एवढा नियम घालून दिलेला आहे भिक्खूंसाठी, तर ते येऊन काय म्हणणार? भक्तीजी तुम्ही केस का वाढवले, मुंडन का केलं नाही? उपासक भिक्खूंचे विनय शिकवण्याचं काम. भिक्खूंना विनय शिकवणे शिकाल, ते स्वतः विनय शिकतील किंवा त्यांचे सिनियर त्यांना जो चिवरदारी भिक्खू आहे तोच त्यांना विनय शिकवणार. आलं का लक्षामध्ये? उपासक कधी भिक्खूला विनय शिकवू शकत नाही. हा निदर्शनास आणून देऊ शकतो मोठ्या गुरुजींकडे, निदर्शनास आणून देऊ शकतो की बंदीची चूक आहे, बरोबर आहे, कारण मी त्यांना बोलण्याच्या आधी मी तुमच्यापर्यंत ही गोष्ट बोलत आहे. एकदम ते पण नम्रपणे आदराने. नाही तुम्ही काय करता, कॉम्प्लिकेटेड करता आणि जागेवर रस्त्यावर कुठेही जिथे भेटेल तिथे एखादा कार्यक्रम चालू असेल सगळी वाट लावून संभ्रम निर्माण करतात आणि मग तिथे श्रद्धा कमी होते. हो, हे लक्षात घ्या. श्रद्धा धर्माबद्दल भिक्खूकडे पाहण्याची श्रद्धा, धम्माकडे संकर जो नवीन 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 धम्माकडे वळत असतो त्याच्यावर माइंड कसं होतं, डिस्टर्ब होतं. अरे असं आहे, आपल्या लोकांमध्ये की नाही असं नाही, तो निगेटिव्ह बोलायला लागतो. आणि तो जिथे यायला असतो धर्मामध्ये, धर्माच्या प्रवाहात, तो म्हणतो नको इथे लोक काही चांगले नाही, इथे हे लोक संभ्रमात कन्फ्युजन मी पण जातो. ह्या सगळ्या गोष्टी होतात, हे अनुभव सांगत आहे मी तुम्हाला. म्हणून असं नाही. मॉडर्न युगामध्ये आपण आता पाहू शकता. सर ते रेकॉर्ड करताय तुम्ही असं बघा. एक लक्षात घ्या, आमच्या मुंबई विद्यापीठामध्ये आनंद भंतेले आले होते. ठीक आहे, आनंद भंते आले होते. ते कॅनडाचे काही इंग्लंडचे आहेत. फॉरेस्टमध्ये राहतात 6 महिने, 6 महिने सिटीमध्ये राहतात. ठीक आहे, आता परिकारामध्ये काय गोष्टी येतात? सुई, धागा आणि चिवरामधल्या 4 गोष्टी म्हणजे चिवर, पुन्हा अंतर्वस्त्र, बेल, अंसिका बनेल आणि अजून 2 गोष्टी अशा 8 परिकारामध्ये येतात गोष्टी. तर भगवान बंतीजींना प्रश्न विचारला की बंतीजी मॉडर्न युगानुसार आम्ही 8 परिकारामध्ये बंतींना काय दान द्यावं? कारण विद्यार्थी आहेत ना, विद्यार्थ्यांना क्युरिओसिटी असते फार, विद्यार्थी शिकत असतात. त्यांनी प्रश्न विचारला की काय द्यावं? तर भंतेजींनी, आनंद भंतेजी ते फॉरेनर आहेत, म्हणजे ख्रिश्चन बहुतेक असतील, ख्रिश्चनच आहेत ते, तर त्यांनी धम्म स्वीकारलेला आहे, चिवर येते. तर आनंद भंतेजींनी सांगितलं की मॉडर्न युगामध्ये भिक्खू हा शिक्षण घेतो. ठीक आहे, शिक्षण घेतो म्हणजे काय? अकॅडमिक लेवलला तो शिक्षण घेतो, तो वेगवेगळ्या फॅकल्टीचं शिक्षण घेतो. ठीक आहे, भगवान बुद्धाच्या काळामध्ये मोटरसायकल होती का? सायकल होती का? ट्रेन होत्या का? बरोबर आहे, ह्या गोष्टी नव्हत्या. रथाने प्रवास करायचे. जसं बघा प्रसंजित राजा 500 बैलगाड्या घेऊन येऊन कुठे येतात? अयोध्येला, म्हणजे साकेतला येतात की नाही? कसा उल्लेख केलेला आहे? रथाने येतात, बैलगाड्यांनी येतात, घोड्यांनी येतात, हत्तींनी येतात. हे सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला सांगितलं सांग. आता काय आहे? आता गाड्या आहे, वाहन आहे, मोटरसायकल आहे, विमानाने प्रवास करतात, हेलिकॉप्टरने प्रवास करतात. ठीक आहे, आता हे आलेले आहेत. मग बंतजींनी सांगितलं मॉडर्न युगातल्या बंतेंना दान द्यायचं असेल 8 परिकारामध्ये, तुम्ही त्यांना शैक्षणिक वस्तू द्या, खाण्याची वस्तू द्या, ते ट्रॅव्हल करतात, त्यांना इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट द्या, म्हणजे ॲक्सेसरीज द्या. ठीक आहे,
तुम्हाला देव वाटत असेल तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमची किती क्लॅरिटी तुम्ही ते डिमांड नाही करणार तुम्हाला, तिथे पूरक ठरेल, त्याच्यातून अल्टिमेट तुम्हाला मेरिट मिळेल, पुण्य मिळेल, असं काहीतरी गोष्टी त्याच्यातून आउटपुट निघेल. धम्मरथ त्यांना द्या, वाहत द्या, असं काहीतरी ज्ञान द्या. तुमची कॅपॅबिलिटी असेल तर तुम्ही तसं त्यांना ज्ञान देऊ शकता. म्हणजे जर परिष्कारामध्ये 4 गोष्टी तरी आल्याच आहेत. कुठल्या? चिवर, अंतर्वस्त्र, बेल्ट आणि अंसिका. हा दानामध्ये संघटी आहे, उत्तरासंघ आहे, सैनासन आहे, भिक्का पात्र, हे गोष्टी तुम्हाला द्यायचे काही नेहमी नेहमी एकच नका देऊ, वेगवेगळं द्या की त्याला ते गरज पडेल. मॉडर्न युगातला भिक्खू कसा आहे? आधुनिक काळातला विकसित म्हणजे डिजिटल युगातला भिक्खू आहे. बरोबर आहे. मोबाईल यूज करतोय, टॅब यूज करतोय, लॅपटॉप यूज करतोय. म्हणजे जसं युग डिजिटल होत चाललंय तसा भिक्खू आणि तसा मुंबईत आहे तर मुंबईप्रमाणे त्याला राहावं लागेल, मुंबईत आहे तर मुंबईच्या वातावरणाप्रमाणे त्याला राहावं लागेल. जसा भिक्खू हिमालयामध्ये राहतो तर हिमालयाच्या वातावरणानुसार त्याचं टाइम टेबल, त्याचं खानपान, त्याचं राहीन सहन. ठीक आहे. श्रीलंकेमध्ये, बर्मामध्ये उपासक भिक्खूंनी जेवण केलं की लगेच भिक्खूला पान ऑफर करतात. म्हणजे तिथली तशी परंपरा, तिथलं ट्रेडिशन आहे. ठीक आहे. म्हणजे तिथं तसा विकास झालेला आहे, तसा ब्रॉड लेवलचा माइंडसेट उपासकांमध्ये तयार झालेला आहे. संकुचित विचारसरणी त्यांच्यामध्ये नाही. आलं लक्षामध्ये? इथे एखाद्या भिक्खूला जर समजून घ्या, तो प्रवास करतोय आणि उपासकाला वाटलं की त्याला आहारात त्याला जे वाटलं त्यांनी ते दिलेलं आहे, तिथे त्याला एखाद्या उपासकाला दिसलं तर हॉटेलमध्ये नॉनव्हेज खातात. मग काय होतं? नॉनव्हेज खातात, यांनी स्वतः विकत घेतलं असेल आणि खात असतील. आणि मग असा मेस गाईड करून, मेस एखाद्या भाषणात, एखाद्या प्रवचनात उपासक चुकीचा विषय म्हणजे सांगून देतात आणि मग समाजामध्ये भिक्खूंबद्दलची श्रद्धा पेटून. आणि उद्या जर तुमचा मुलगा भिक्खू झाला आणि भिक्खूनी झाला, मग समाज त्यांना काय स्थान देणार आहे? जर त्याला दुःखमुक्त व्हायचं असेल, तुमच्या मुलाला, मुलीला त्याला चिवर घ्यायचा असेल, तो दुःखमुक्त होण्यासाठी त्याला किती अडचणी निर्माण होतील, होणार की नाही? हा विचार करून का नाही चालत तुम्ही? हे सगळ्यात मोठं ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की आहार भगवान बुद्धाने कधी नॉनव्हेज आणि व्हेज ही कधीही गोष्ट मांडलेली नाही. तुम्ही बघा, कधी स्टडी करा. ठीक आहे. तो गहन विषय आणि याच्याबद्दल समजून घेतला पाहिजे. म्हणजे मला एक समजत नाही की आम्ही पाप करतो, आम्ही खातो, आम्हाला चालतं, पण म्हणते तुम्ही खाऊ नका, तुम्ही पापात पडू नका. आता भक्तीची चिवरदारी आहे, भिक्खूला त्याचे कर्म आणि विपाक माहिती आहे की मला कशापासून कशाचे विपाक मिळणार आहे. बरोबर आहे. पण भक्तीजी तुम्हाला नियमच नाही, तुम्ही खाऊच नका, आम्ही खाल्लं तर चालेल, आम्ही पापात पडलं तर चालेल, असं तसं कुठला उपदेश त्यांना देतोस? हे सगळ्यात महत्वाचं आहे लक्षात घ्या. अनेक ह्या गोष्टींवर विचार करताय, कारण ताईचा प्रश्न तर संघ हा असा 8 प्रकारचा आहे. मग हे जे भिक्खूंना लागू होतं ते उपासकांना का लागू होत नाही? कारण बुद्धाच्या डेफिनेशन मध्ये, त्रित्ववंदनेमध्ये, तिसऱ्या याच्यामध्ये अठ्ठप्रिस पुद्गल, पुद्गल कोण आहे? आपण सर्व आहोत, व्यक्तिमत्व, आणि तो तुम्ही संघाचा भाग आहात. आणि या सगळ्या गोष्टी संघाला लागू होतात. ते उपासक संघाला लागू होतं, जे भिक्खूला लागू होतं, जे भिक्खुनीला लागू होतं ते उपासिका संघाला लागू होतं. आलं का लक्षामध्ये? आता तुम्ही म्हणाल की थेरवादी बुद्धिझमला मानणारा भिक्खूने लग्न करावं का? त्याला तसा नियम नाही आहे. जर तो महायानी पद्धतीने चिवर घेत असेल तर त्याला तिथे परमिशन आहे. आता मी तुम्हाला केसांबद्दल सांगत होतो की नाही, जोपर्यंत तो 3 वर्ष 3 महिने 3 हप्ते 3 दिवस 3 मिनिटं 3 सेकंदापर्यंत हिमालयामध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन मेडिटेशन करून येत नाही, तोपर्यंत त्याच्या हातामध्ये माळ जे आहे ना ती मिळत नाही. माळ त्याला तेव्हाच मिळते. आणि ही माळ कशाची असते माहिती? तुम्ही म्हणाल की ब्राह्मण आणि जटाधारीच वापरतात का? नाही, जटाधारी हे फक्त भोग करण्यासाठी माळ वापरतात. तर माळ ती 108 महिन्यांची असते. किती महिन्यांची असते? म्हणजे आलंबन असतं, ऑब्जेक्ट असतं. त्याच्यामध्ये थेरवाद बुद्धिझममध्ये म्हणजे आर्य अठ्ठंगिक मग पटिच्च समुत्पाद, दशशील म्हणजे 40 पारमिता आहेत. असं सगळं पकडून काउंट करून ते 108 महिन्यांचं काय बनती? माळ बनते. आणि तो मायेने मग त्याचा जप करतो आणि त्याचा माइंड फक्त धम्मामध्ये
रथ ठेवतो, माइंड विचलित नाही झालं पाहिजे म्हणून तो बुद्धगयाला येतो, तिथे बसतो आणि एका ऑब्जेक्टला ठेवून तो बुद्धाचं स्मरण करतो. आलं लक्षामध्ये? ते अष्टांगिक वंदन करतात. आपण ऍटलीस्ट त्रिवार वंदन पण करू शकत नाही. आणि हे वंदन करण्याचं का आपल्याला सांगितलं बुद्धांनी, कारण याच्यात आरोग्य चांगलं होतं, पोटातील रोग नष्ट होतात. तुम्ही अष्टांगिक वंदन करा, म्हणजे केसापासून पायापर्यंत नखापर्यंत की तुम्ही त्रिवार वंदन करा, तुमचे सगळे रोग दूर होतात. हे सायंटिफिक असं तुम्हाला दिले. तर आजच्या मॉडर्न युगच्या भिक्खूचा जर आणि उपासकांचा कन्सेप्ट पकडला तर भगवान बुद्धाच्या काळामध्ये जे विहार निर्माण केली जात होती, त्या विहारांमध्ये ज्या कुट्या निर्माण केल्या जात होत्या, जे भिक्खूला चिवर दिलं जात होतं, त्या चिवराचा उपयोग आउटपुट हा कुटी निर्माण करण्याकरिता घेत होता. कुटी म्हणजे कशी निर्माण करायची, तर त्याचा पोथा बनवायचे आणि तो भिंतीला लावायचे. म्हणजे भिंतीला म्हणजे तुऱ्याट्याचा आणि सागाचे जे काही लाकडांचे बांबूचे किंवा तुऱ्याट्याचे कपाशीच्या तुऱ्याट्या असतात, त्याचा जे कुटी बनवणार त्याला त्या कापड मातीमध्ये घालून एका हौदामध्ये माती घेणार, पाणी घेणार आणि एक कापड त्याच्यामध्ये टाकणार. ते कापड कुठल्या, त्या पाय पुसण्या, म्हणजे चिवर पाय पुसण्यापर्यंत वापरले जातात. कशापर्यंत वापरले जातात? पाय पुसण्यापर्यंत. आता तुम्ही म्हणणार बंदी त्या चिवराला पाय खाली घ्यायचं का? नाही. त्याचं ते जुने झालेले चिवर त्याच्या पहिल्या गोधड्या बनवले जातात, नंतर झावऱ्या, चटई, सतरंजी अशी सगळी प्रोसेस आहे. आणि हे तुम्हाला वाचायला कशाला भेटेल तर बिंबिसार राजाचा आनंद भंत्रीजींचं संवाद आहे, फार मोठा संवाद आहे. त्याच्यामध्ये ते विचार करतात सारखं आनंद भंतेना जुनं झालं की त्याचं काय करतात, सतरंजी झाले की त्याचे काय करतात, गोधड्या झाले की त्याचं काय करतात, मग पाय पुसण्याचं चालू करतो, शेवटपर्यंत त्याला पाय पुसणं करतो आणि मग त्या पाय पुसण्याचा चिवर सुट्या पाण्याचं. आता रेती, सिमेंट, विटा याचं विहार आहे, बरोबर आहे. मग तुम्ही पाहू शकता की बौद्ध राष्ट्रातले विहार 5 स्टार 7 स्टार कमी पडेल असे विहार आहे. आता माझ्याकडे कंबोडियाचे एक भंतेजी येणार आहेत, 25 मॉनेस्ट्री त्यांच्या अंडर आहेत, ठीक आहे. म्हणजे भारतीय भिक्खू किंवा भारतीय उपासक जर तिथे गेला तर असं ट्रीट करतात तिथले भिक्खू. त्यांच्या विहारांमध्ये एवढी चांगली छान व्यवस्था असते, ठीक आहे, की तुम्ही 5 स्टार आणि 7 स्टार हॉटेल पिकी पुढे म्हणजे ताज हॉटेल सारखे म्हणजे त्याच्यावर सारखे विहार असतात. एवढी श्रद्धा असते तिथे आणि एवढ्या श्रद्धेने तिथे बाउलमध्ये आहार भोजन सर्व केलं जातं भिक्खूंना. तुम्ही तिथे भोजनाची काहीच कमी नाही भिक्खूंना. म्हणजे मुंबईतला म्हणा किंवा बाहेरचा भिक्खू म्हणा उपाशी मरतो, कोणी बघायला नसतं त्यांना. का? एक एक्झाम्पल देतो. एक उपासक होते, त्यांना जेव्हा नातू झाला तेव्हा त्यांनी मला माझी आठवण केली होती की बंदीजी मला नातू झाला, त्याचं नामकरणाला तुम्हाला यायचं 4 हे चालू करा द्यायला. 4 वर्षानंतर त्याला दुसरी नात झाली तेव्हा त्यांनी माझी आठवण काढली. म्हणजे जेव्हा कोणी म्हणतं किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा त्यांना भिक्खू आणि भिक्खूंची आठवण कार्यक्रमासाठी होत असते. रोज आपण भिक्खू संघाच्या कनेक्टमध्ये असलं पाहिजे, त्यांच्याशी संपर्कात असलं पाहिजे, त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये असलं पाहिजे. का? कारण बुद्ध पुत्र किंवा बुद्ध पुत्री यांचे आई वडील कोण बनतं? ही जबाबदारी, हे नियम कुणावर दिलेले? उपासक आणि उपासकांवर, बरोबर आहे. कारण ती त्यांची जबाबदारी आहे की तुम्ही त्यांचे आई वडील, बहीण, भाऊ, काका, बहीण जे काही आहे ते तुम्हाला बनायचं. तर मॉडर्न युगातले भिक्खूकडे जर पाहाल तर त्या तत्कालीन भिक्खू संघ शर्ट नव्हता घालत. आज भिक्खू बसने प्रवास करतो, ट्रेनने प्रवास करतो, म्हणून तो शर्ट घालायला लागलेला आहे. म्हणजे जसं वेशभूषा जी आलेली आहे उपासकांची, तर त्याला नियम दिलेला की ॲटलिस्ट तो हात इथपर्यंत किंवा टी शर्ट तो घालू शकतो. बुद्धांचा धम्म काय? धम्म परिवर्तनशील आहे, म्हणून थोडं रिव्हॅल्युएशन होतं, ते चेंजेस करणं गरजेचं आहे. म्हणून तर महायानी बुद्धिझममध्ये गावासारखी चिवर आले. याचं कारण काय आहे? त्याच्यामध्ये तो कॉज आहे. मग परिमंडळ पण घालतो ते भिक्खू, तर शरीर लपवतो तेव्हा, पण जेव्हा सारखं तो परिमंडळ घालून नाही बसणार ना. क्लासरूम मध्ये प्रवास करत असताना, ट्रॅव्हल करत असताना नाही करू शकत परिमंडळ. ज्याला एकदम सवय नवीन म्हणून त्याला टी शर्ट त्याला घालण्याची गरज आहे. म्हणजे काही गोष्टी बदलतात मॉडर्न. महायानी बौद्ध भिक्खू हा फक्त बोधिसत्व बनण्याच्या पाठीमागे लागेल. बोधिसत्व म्हणजे कोण? तुम्ही बोधिसत्वाला बाजूला ठेवून धर्म शिकू नाही शकणार. तुम्ही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोधिसत्व म्हणता
तर तुम्ही एका प्रकारे मायात बौद्ध धर्माला वंदनच करतात आणि त्याच्यानुसार तुम्ही धर्माचं अनुकरण करतच आहात, कारण मायानी बुद्धिझम हा थेरवाद बुद्धिझमचा एक भागच आहे. ठीक आहे. मग तुम्ही नालंदाला टाळाल का? नालंदामध्ये सगळे क्लासरूम्स होते, वज्रयानाचा, तंत्रयानाचा, ठीक आहे, थेरवाद बुद्धिझमचे सगळे क्लासरूम आहेत. सगळेच तिकडे ज्याला बुद्ध बनायचंय तुला तंत्रयान शिक, ज्याला वज्र शिकत तू वज्र शिक. बोधिसत्व त्याला म्हटलं जातं जी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करण्याकरिता प्रयत्नशील असतात. कुणाला म्हटलं जातं बोधिसत्व? काय व्याख्या आहे, काय डेफिनेशन आहे बोधिसत्वाची? जी व्यक्ती बुद्धत्व प्राप्त करण्याकरिता प्रयत्नशील असते त्याला आपण बोधिसत्व म्हणतो. बरोबर आहे. पण बाबासाहेब आंबेडकर होते की नाही प्रयत्नशील? होते ना. मग ते बुद्ध झाले का? फक्त बोधिसत्व बनले. मग तुम्हा आम्हाला सर्वांना जर बुद्ध बनायचं असेल, ठीक आहे, तर त्यासाठी पहिले बोधिसत्व तर बनावं लागेल. आणि बोधिसत्व बनायचं असेल त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखं काम करावं लागेल. म्हणजे बोधिसत्व बनणं म्हणजे काही साधी गोष्ट आहे का? म्हणजे घटनाकार बनावं लागेल, म्हणजे सिंबल ऑफ द नॉलेज बनावं लागेल, तेव्हा जाऊन तुम्ही कुठेतरी बोधिसत्व असता. म्हणजे बाबासाहेबांच्या मनामध्ये होतं. म्हणून येणाऱ्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांचे पूर्ण पारम्या पूर्ण होतील तेव्हा बाबासाहेब जाऊन बुद्ध बनतील. ठीक आहे. मग आजच्या कालखंडामधला जोही भिक्खू आणि भिक्खुनी म्हणजे त्याला मॉडर्न युगासारखंच राहून त्याला बोधिसत्वाची पायरी गाठायची. त्याला स्वतःपण सकतागामी, अनागामी, आधी अनंत बनायचे आणि जीवनमुक्त, मुक्त, दुःखमुक्त बनायचे. त्याला मॉडर्न युगासोबत एकरूप व्हावं लागेल. जर तो मॉडर्न युगासोबत एकरूप नाही होणार तर मग खूप त्रास होणार. मग तो उपासकाचा संघ असू द्या, उपासिकाचा संघ असू द्या, भिक्खू असू द्या, भिक्खुनी असू द्या, त्यालाही खूप डिफिकल्ट आहे. आलं लक्षामध्ये? त्याला अभिधम्मत्व समजूनच मॉडर्न युगामध्ये यावं लागेल. त्याला पुद्गल कोण कसे आहेत ते समजून घ्यावं लागेल. त्याला किती संग्रह करायचा, किती नाही, किती अटॅचमेंट ठेवायचे, किती डिटॅचमेंट ठेवायचे, सगळं ते बघूनच म्हणजे त्याला जगावं लागेल. आलं का लक्षामध्ये? आता माया आणि बौद्ध भिक्खू मुलं करतात, जन्माला घालतात, ठीक आहे, आणि त्याचे केस वाढतात. तुम्हाला सांगितलं माळ कधी येते त्यांच्या हातामध्ये? 3 वर्षाचं नाही, हिमालयामध्ये जाऊन तप करावा लागतो तेव्हा जाऊन त्यांच्या हातामध्ये माळ येते. आणि तोपर्यंत ते मुंडनच करत नाही, तोपर्यंत ते मुंडनच करत नाहीत. केस त्यांचे वाढत राहतात आणि जेव्हा त्यांचे 3 महिने 3 वर्ष 3 महिने 3 वीक संपतात तेव्हा ते जाऊन मग मुंडन करतात. म्हणजे मायानी बौद्ध भिक्खू पण केस कापतात. आलं लक्षात? पण बौद्ध भिक्षू जो थेरवादी बुद्धिस्ट मॉन्क आहे तो एवढे केस वाढू शकतो आणि एवढे केस वाढले की तो कापतो. जरुरी नाही की रोज 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 त्यांनी केस कापले पाहिजे आणि आपल्या स्किन सोबत खिलवाड केला पाहिजे. आलं का लक्षामध्ये? काळजी घेतली पाहिजे, त्याने प्रिकॉशन्स बघितले पाहिजे. हे एक लक्षात घ्या. आता ज्याला महायानी पद्धतीने प्रॅक्टिस करायची तो करू शकतो, त्याला कसली पाबंदी नाही आहे की त्याला घर गृहस्थी करायची आहे, त्याला पत्नीही करायची आहे आणि त्याला मॉन्कही बनायचं आहे, तर अवश्य तो तसाही करू शकतो. त्याला कुठलीही पाबंदी नाही. आणि त्याला अतिशय अजून कठीण विनयाचं पालन करायचं आहे तर तो थेरवादी मॉन्क बनून पण लाईफ जगू शकतो आणि त्या वेळेमध्ये तो जाऊ शकतो. पण असं नाही आहे की तुम्ही माय आणि मॉन्क बनून तुम्ही लवकर धम्म गाठणार नाही. तुम्ही गाठू शकता. दलाई लामा त्यांचा आतडीचा कॅन्सर त्यांनी मेडिटेशन करून काढला. 2 वर्षापूर्वी त्यांच्यासोबत कॉन्फरन्समध्ये होतो तेव्हा दलाई लामा म्हटले की मी 120 वर्षापर्यंत जगणार आहे. ठीक आहे. आता आहे त्यांची मॉन्क तेवढे मेडिटेशन करतात आणि असं नाही की थेरवादी बुद्धिस्ट मॉन्क मागे नाही, हे पुढे आणि तेही 250, 300, 400 वयाचे थेरवादी बुद्धिस्ट मॉन्क आहेत, विद्यमान आहेत. तर ज्यांच्या पुण्य पारमिता असतात तेच जाऊन त्यांना भेटू शकतात. नाही तर सहजासहजी तुम्हाला 400 वर्षाचे बौद्ध भिक्षू बघायला भेटू शकतात का? ते आहेत, विद्यमान आहेत, ते त्यांच्या मेडिटेशनमध्ये आहेत. त्याचा शोध घेणं हे जो ज्याची खरंच धम्मावरती श्रद्धा आहे आणि त्याला धम्माला वेळ द्यायचा आहे आणि त्याला पाहायचं नाही की 400 वर्षाचा बौद्ध भिक्षू कुठे आहे, त्याला मला शोध घ्यायचा आहे, आराध्य कुठे मला त्याचा शोध घ्यायचा आहे, तो अवश्य होऊ शकतो. त्याच्या रास्ते त्याच्या मार्गामध्ये त्याला कोणी अडवलं नाही. आलं लक्षात? हे काही क्युरियोसिटी तुमच्या मनामध्ये मी टाकून जात आहे. तर मॉडर्न युगातला थेरवादी बुद्धिस्ट मॉन्क पण त्याला मॉडर्न युगासारखं राहावं लागेल, ट्रॅव्हल करावं लागेल, त्याला टॅब वापरावं लागेल. तो जे
मार्केटमध्ये फोन असेल, त्याला कोणी दान दिलं असेल किंवा त्यांना कोणी नाही दान दिलं, त्याच्याकडे आर्थिक कार्ड जमा झालं असेल, त्या स्वतःसाठी सेल्फसाठी ते मोबाईल विकत घेऊ शकतात. आता तुम्ही म्हणणार की विकत घेण्याची नियमात नाही आहे, तो काय करणार, वेळेवर त्याला जर ती गोष्ट पाहिजे असेल तर तो स्वतः घेतो, त्याला स्वतः ते देतात. तर अशा अनेक गोष्टी, याच्या बरंच काही बोललं जाऊ शकतं, तर वेळ खूप झालेला आहे म्हणून मी जास्त न बोलता इथेच थांबतो आणि आपण अतिशय श्रद्धेने, अतिशय प्रसन्नतेने ही धर्मदर्शना ग्रहण केली, श्रवण केले. या स्वच्छ बलाने, या बुद्धविहाराच्या प्रथम वर्धापन दिनाच्या बलाने आपल्या परिवारामध्ये सुख, शांतता, समाधान प्राप्त हो. तुम्हाला सर्वांना आयुष्य, आरोग्य, बल, सुख प्राप्त हो. आपल्या हातून पेबॅक टू सोसायटी म्हणून धर्माच्या उत्थानाकरता फार मोठी धर्माची क्रांती घडो. आपण देखील या बुद्ध शासनामध्ये घडू शकतो बनावे, श्रोताबंध बनावे, सगळ्या गाणी अनागामी बनावे, अनंत बनावे आणि दुःखमुक्त व्हावे. तुम्हाला देखील सत्याचा मार्ग प्राप्त हो, अशा प्रकारची मंगलकामना, अशा प्रकारची मंगलमैत्री या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचं मंगल सर्वांना साधू साधू साधू. मी आशीर्वाद सुखिदीर्घायु भवतु सर्वमंगलं, रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान् धम्मान् संघान् भावेन, सदा सुखी भवन्तु ते आयुरारोग्य संपत्ति सब संपत्ति मेवंच, अतो निप्पान संपत्ति इमे नाते समेजतु, इति तं पतितं तु यं तुप्पमेव समेजतु. सभ्ये पुरेन्तु चित्त संकल्पा चन्द्रोपनरसोऽयथा, अभिवादनं शीलस्वनिच्छं वड्ढापचायिनो, चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलन्ति. नथि मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं, एतेन सक्षभजेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं अय्यं, धम्मो मे शरणं, एतेन सक्षभजेन होतु मे जयमङ्गलम्. नथि मे शरणं अय्यं, संघो मे शरणं, एतेन सक्षभजेन होतु मे जयमङ्गलम्. साधु 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 बुद्धं